सायन्स अकॅडमीमध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आपण 10वी विज्ञान भाग 1 मधील फर्स्ट चॅप्टर ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वाकर्षण हा शिकत होतो। त्यामध्ये आज आपण शिकणार आहोत न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणजे न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत। आता हे सुरुवातीच्या फर्स्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे की न्यूटनने ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला आणि त्याने प्रिन्सिपल या नावाच्या त्याच्या एका ग्रंथामध्ये ही सर्व माहिती लिहून ठेवलेली आहे। परंतु आपण त्यावेळी त्याचे फॉर्म्युले वगैरे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत किंवा त्याचा जो सिद्धांत आहे तो काय आहे हे बघितलं नव्हतं। फक्त आपण एवढंच बघितलं की गुरुत्वाकर्षण म्हणजे काय ते पण रफली बघितलं होतं। ठीक आहे। आता युनिव्हर्सल लॉ, युनिव्हर्स म्हणजे काय तर विश्व। ओके, मग आता युनिव्हर्सल लॉ का म्हटलेला आहे या लॉला तर न्यूटनने काय सांगितलं की युनिव्हर्स मधील म्हणजे या विश्वामधील कुठल्याही दोन वस्तू असू दे, कुठलेही दोन ऑब्जेक्ट असू देत, त्या दोन ऑब्जेक्ट मध्ये अट्रॅक्शन असतं। ओके, आणि ते अट्रॅक्शन हे कशावर डिपेंड असतं तर ते डिपेंड असतं त्या दोन्ही ऑब्जेक्टच्या मासवर आणि त्या दोन्ही ऑब्जेक्ट मधील अंतरावर। म्हणजे काय तर त्याने काय सांगितलं, न्यूटन्स म्हणाला की कोणतेही दोन ऑब्जेक्ट विश्वामधले घेतले आणि त्या ऑब्जेक्ट मध्ये जो फोर्स असतो, जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो, तो फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो। पण कशा बरोबर तर त्या दोन मासेसचा प्रोडक्ट म्हणजेच गुणाकार आणि तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो त्या दोन मासेस मधील किंवा त्या दोन ऑब्जेक्ट मधील जे अंतर असतं त्या अंतराचा स्क्वेअर। ओके, मास म्हणजे काय तर वस्तुमान आणि आर म्हणजे त्या दोन्ही गोष्टींमधील डिस्टन्स। ओके, आणि या ठिकाणी जे मराठी मीडियमची मुलं आहेत ते लिहिताना हा जो नियम आहे तो कशा पद्धतीने लिहितील, न्यूटन काय म्हणाला की दोन विश्वामधील ज्या दोन वस्तू आहेत त्या दोन वस्तूमध्ये नेहमी अट्रॅक्शन फोर्स किंवा आकर्षण तिथे प्रेझेंट असतं आणि ते आकर्षण जे असतं ते त्या दोन वस्तुमानाचा गुणाकार या बरोबर समानुपाती असतं आणि त्या दोन वस्तुमानामधील जो अंतर असेल त्या अंतराचा जो वर्ग असेल त्या वर्गाशी तो व्यस्तानुपाती असतो। व्यस्तानुपाती म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, म्हणजे एक गोष्ट जर वाढली तर दुसरी गोष्ट काय होणार लगेच कमी होणार। आणि समानुपाती डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे जर या दोन्हीचा प्रोडक्ट जर इन्क्रीज झाला तर फोर्स पण काय होणार या ठिकाणी इन्क्रीज होणार। ओके, आता हे झालं त्याचं स्टेटमेंट। ज्यावेळी आपल्याला हे डायरेक्टली प्रोपोर्शनलचं जे साइन आहे ते काढून टाकायचं असतं त्यावेळेस ते अशा पद्धतीने लिहिलं जातं मॅथेमॅटिक्स मध्ये, F इज इक्वल टू सम कॉन्स्टंट G m1 m2 अपॉन r स्क्वेअर। आता ज्यावेळी तुम्ही एक्झामला हे स्टेटमेंट लिहिणार आहात मॅथमॅटिकल स्टेटमेंट रिप्रेझेंट करणार आहात त्यावेळी तुम्ही या गोष्टी इथं एक्सप्लेन करणं गरजेचं आहे की वेअर म्हणजे जिथे F इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स, F is equal to gravitational force, m1 is equal to mass of first object, m2 is equal to mass of second object, and r is equal to distance between those two ऑब्जेक्ट्स। ओके, म्हणजे जिथे F म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल म्हणजे गुरुत्वीय बल असेल, m1 म्हणजे वस्तुमान असेल पहिल्या ऑब्जेक्टचं पहिल्या वस्तूचं, m2 असेल वस्तुमान दुसऱ्या वस्तूचं आणि r म्हणजे काय असेल तर त्या दोन्ही वस्तूंमधलं अंतर असेल। ओके, पण आता हे रिप्रेझेंट कसं केलं जातं तर समजा ही एक पहिली वस्तू आहे, त्या पहिल्या वस्तूचा मास काय आहे म्हणजे वस्तुमान काय आहे m1 म्हणजे वस्तुमान म्हणजे मास म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपण ते कशामध्ये रिप्रेझेंट करतो केजी मध्ये, किलोग्रॅम मध्ये। म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर दुकानात गेला तर 1 किलो साखर द्या म्हणता किंवा अर्धा किलो साखर द्या म्हणता म्हणजे 500 ग्रॅम द्या म्हणता। तर हे जे आहे हे काय झालं त्या वस्तूची इंट्रिन्सिक प्रॉपर्टी झाली। म्हणजे काय तर त्याचा तो आंतरिक गुणधर्म आहे, म्हणजेच ते वस्तुमान जे आहे ते स्पेसिफाय करतं की केजी मध्ये आहे किंवा ग्रॅम मध्ये आहे किंवा त्या पर्टिक्युलर बॉडीला किंवा त्या पर्टिक्युलर वस्तूला किती वस्तुमान आहे, किती मास आहे। ओके, आता हे झालं या ऑब्जेक्टचं m1 मास। ओके, दुसरा एखादा ऑब्जेक्ट असेल त्याचं मास असेल m2। आता उदाहरण घ्यायचं झालं तर समजा मी आहे, माझं काहीतरी पर्टिक्युलर मास आहे किंवा वेट आहे
आता वेट आणि मास फिजिक्सच्या भाषेमध्ये वेगळ्या पद्धतीने वापरलं जातं, पण डेली लँग्वेजमध्ये आपण वस्तुमानालाच कधी कधी वेट म्हणूनही संबोधित करतो, पण दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आता फिजिक्सच्या भाषेत विज्ञानामध्ये बोलायचं झालं तर माझं काहीतरी पर्टिक्युलर मास आहे आणि या चॉकचं काहीतरी पर्टिक्युलर मास आहे. ओके, तर ह्या दोन्ही ज्या गोष्टी असतील या दोन्ही गोष्टींमध्ये देखील गुरुत्वाकर्षण प्रेझेंट असतं. मग ते किती असतं तर ते दाखवलं जातं अशा पद्धतीने. म्हणजेच M1 जी बॉडी असेल ती बॉडी काय करते, M2 ला स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करते. ओके, M1 जी बॉडी असेल ती M2 ला स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करते आणि ती किती फोर्सने अट्रॅक्ट करते त्याला, तर त्या दोन्हीमध्ये जेवढा ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रेझेंट असेल त्या फोर्सने. सिमिलरली M2 ही बॉडी काय करते, M1 ला त्याच्याकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे M2 ने जो फोर्स अप्लाय केलेला असेल M1 वर तो कोणत्या डायरेक्शनने असणार आहे, टुवर्ड्स द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. आणि M1 ने M2 वर जो फोर्स अप्लाय केलेला आहे तो कोणत्या डायरेक्शनने असेल तर निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, म्हणजे या डायरेक्शनने असेल. उदाहरणार्थ हा चॉक असेल तर चॉक आणि माझ्यामध्ये जे गुरुत्वीय बल किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रेझेंट असेल तर तो कोणत्या डायरेक्शन असेल, माझा त्याच्यावरचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल तो माझ्या डायरेक्शनने असेल, म्हणजे मी त्याला अट्रॅक्ट करणार आहे. आणि त्या चॉकचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल तो त्याच्या साईडने असणार आहे, तो त्याच्या डायरेक्शनने मला अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता तुम्ही म्हणाल की या दोन्ही वस्तू ज्या आहेत त्या कोणीच कुणाकडे अट्रॅक्ट होत नाहीयेत, मग आपण आपल्याला कसं समजणार की या दोन्हीमध्ये गुरुत्वीय बल आहे किंवा नाही, तर तेच न्यूटनने सांगितलं आहे इथे की ज्या दोन बॉडीज असतील, कोणत्याही दोन बॉडीज असतील, त्या दोन बॉडीज मध्ये जो फोर्स प्रेझेंट असणार आहे तो किती असणार आहे, Gm1 M2 अपॉन r². म्हणजे या बॉडीने जो अप्लाय केला तो पण किती आहे, Gm1 M2 बाय r². या बॉडीने जो अप्लाय केला तो पण किती आहे, Gm1 M2 बाय r². दोन्ही मधला फोर्स सेम झाला. चॉकने माझ्यावर अप्लाय केलेला काय किंवा मी चॉकवर अप्लाय केलेला काय, दोन्ही फोर्स सेम आहेत, फक्त दोन्हीच्या डायरेक्शन वेगळ्या आहेत. मग आम्ही दोघंही एकमेकांकडे अट्रॅक्ट का होत नाहीत, तर त्याचं कारण फक्त एकच आहे की आपली जी अर्थ आहे ते अर्थ आणि माझ्यामध्ये देखील ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रेझेंट आहे आणि अर्थ आणि या चॉक मध्ये देखील ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रेझेंट आहे. मग आता मी आणि अर्थ याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आहे, सेम कन्सेप्ट की फोर्स किती असेल, अर्थ आणि माझ्यामध्ये समजा याला म्हटलं मी अर्थ आणि M म्हणजे मी, तर तो किती आहे तर G मास ऑफ द अर्थ आणि M म्हणजे माझं मास म्हणजे मास ऑफ मी डिवाइडेड बाय r², आमच्यामधलं डिस्टन्स. आता हे जे डिस्टन्स आहे ते अर्थच्या बाबतीत सेंटर पासून घेतलं जातं, पण इथे मास जे आहे अर्थचं ते खूप जास्त आहे ऍज कम्पॅरेटिव्हली मास ऑफ दिस चॉक. चॉक आणि माझ्यामध्ये किती असेल की मास, चॉकचं मास आणि माझं यांचं मल्टिप्लिकेशन. ओके, म्हणजे जे पण मल्टिप्लिकेशन आहे त्या मल्टिप्लिकेशनच्या व्हॅल्यूपेक्षा अर्थचं मास खूप जास्त असल्यामुळे हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो काय येणार आहे, खूप जास्त येणार आहे. म्हणजे अर्थ चॉक मला जेवढा अट्रॅक्ट करणार आहे त्यापेक्षा अर्थ मला जास्त प्रमाणात अट्रॅक्ट करणार आहे. म्हणून काय होतं की मी चॉककडे अट्रॅक्ट नव्हतं, काय होतं की आपण सर्वजण जे आहोत ते अर्थकडे अट्रॅक्ट होतो. ओके, लक्षात आलं तुमच्या, ठीक आहे. आता हे झालं ग्रॅव्हिटेशनल बाबतीत, ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या बाबतीत. तर आपण काल एक लॉ शिकलो. ओके, सर्व लक्षात आहे सर्वांच्या, कोणता लॉ होता तो, केप्लर्स थर्ड लॉ. काय सांगितलेलं होतं केप्लर्स थर्ड लॉ मध्ये, केप्लर्स थर्ड लॉ मध्ये हे सांगितलं होतं की ज्यावेळी प्लॅनेट सनभोवती म्हणजे सूर्याभोवती फिरतात त्यावेळी त्यांचा जो आवर्तकाल असतो किंवा त्यांना एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा जो टायमिंग असतो त्या टायमिंगचा स्क्वेअर हा त्याचं सूर्यापासूनचे जे अंतर आहे म्हणजे त्याच्या ऑर्बिटची जी रेडियस आहे त्या रेडियसच्या क्यूब बरोबर म्हणजे घनाबरोबर समानुपाती असतं. ओके, हा लॉ आपण शिकलो. म्हणजे याचाच मिनिंग काय झाला, इथे बघा हेच मी वेगळ्या भाषेत अशा पद्धतीने लिहू शकते की t² इज इक्वल टू सम कॉन्स्टंट k इंटू r³. सिमिलरली जसं की इथंच आपण बघितलं होतं की F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल असताना ते डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटीचं जे साइन आहे ते काढण्यासाठी आपण काय करतो, कॉन्स्टंटचा वापर करतो. तसंच इथे आपण t² इज इक्वल टू kr³ म्हणजे हे प्रोपोर्शनॅलिटी साइन काढून टाकले, कशाच्या सहाय्याने, k च्या सहाय्याने. हे मी तुम्हाला रिवाइज का केलं तर ह्या केप्लर्स थर्ड लॉचा आपल्याला काय करायचा आहे, उपयोग करायचा आहे. कशासाठी, तर हे जे समीकरण आहे यामध्ये जे सांगितलंय की F इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू r² ते प्रूव्ह करण्यासाठी. मग आता आपल्याला हे कसं प्रूव्ह करता येईल, तर सगळ्यात आधी आपल्याला अजून एक कन्सेप्ट आठवावी लागेल ती म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स. ओके, सेंट्रिपेटल फोर्स त्यालाच म्हटलं जातं अभिकेंद्री बल. मग सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे काय, तर मी तुम्हाला त्यावेळी सांगितलं होतं की ज्यावेळी एखादी वस्तू सर्क्युलर
मोशनमध्ये फिरते म्हणजे वर्तुळाकार गतीने फिरते त्यावेळी त्यावर एक बल प्रेझेंट असतं, फोर्स प्रेझेंट असतो आणि तो फोर्स कुठे असतो त्याचा टुवर्डचं सेंटर असतो. त्यावेळी मी तुम्हाला एक स्ट्रिंगचं आणि एक स्टोनचं उदाहरण दिलं होतं की त्या स्टोनला जर ती स्ट्रिंग किंवा ती दोरी जर एखाद्या दगडाला बांधलेली असेल तर तो दगड आपण ज्यावेळेस फिरवतो त्यावेळेस त्याचं बल कोणत्या दिशेने असतं तर ते टुवर्ड्स द सेंटर असतं. म्हणजे आपण बघितलं होतं की सर्क्युलर मोशन असेल तर हे टुवर्ड्स द सेंटर जे असेल ते असेल त्या फोर्सची डायरेक्शन आणि त्या फोर्सला आपण म्हणतो सेंट्रिपेटल फोर्स म्हणजेच अभिकेंद्री बल. मग आता हे जे अभिकेंद्री बल आहे त्या अभिकेंद्री बलाचा जो फॉर्म्युला आहे तो लक्षात ठेवायचा आहे की तुम्हाला त्याचा प्रूफ नाहीये त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवायचं की तो अभिकेंद्री बलाचा जो फॉर्म्युला असतो म्हणजे सेंट्रिपेटल फोर्सचा जो फॉर्म्युला असतो तो काय असतो mv²/r. म्हणजे जी पण वस्तू फिरत असेल सर्क्युलर मोशन मध्ये ती फिरत असताना त्याचं मास आपल्याला घ्यायचंय त्याची वेलोसिटी किती असेल त्या वेलोसिटीचा स्क्वेअर घ्यायचा आहे आणि डिवाइडेड बाय ही जी त्रिज्या आहे r म्हणजे सेंटर पासून जे त्याचं डिस्टन्स आहे ते आपल्याला इथे कन्सिडर करायचं. सिंपल एक्झाम्पल घेऊयात की समजा आपली जी अर्थ आहे ती अर्थ काय करते सूर्याभोवती रोटेट करते. ओके ही आहे हा मधला जो आहे तो आहे सन आणि ही आहे आपली अर्थ. ही अर्थ सूर्याभोवती ज्यावेळेस रोटेट होतीये तर हे रोटेट होत असताना मी तुम्हाला सांगितलं की पहिल्या लॉनुसार ती इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये रोटेट होती पण आपण इथं सर्कल का काढलाय तर आपल्याला जो आर घ्यायचा आहे तो ऍव्हरेज घ्यायचा आहे. जे पण रेडियस त्या लंबवर्तुळाकार मध्ये इलिप्स मध्ये ज्या पण रेडियस आलेले असतील त्या सगळ्यांचा तुम्हाला काय घ्यायचा आहे ऍव्हरेज घ्यायचा आहे. मग ती ऍव्हरेजची व्हॅल्यू एक फिक्स झालेली असेल म्हणून आपण काय घेतलंय तर इथे एक सर्कल दाखवलं आर घेतलंय ऑन अन ऍव्हरेज व्हॅल्यू काढण्यासाठी. आता ती झाली आर. मग आता ही जी अर्थ रिव्हॉल्व होतीये त्या अर्थवर सेंटरकडे अट्रॅक्ट होणारा सेंट्रिपेटल फोर्स कोणता आला mv²/r. v म्हणजे व्हेलॉसिटी. तुम्हाला मी आधी एक्सप्लेन केलं की व्हेलॉसिटी म्हणजेच काय की डिस्टन्स पर युनिट टाइम म्हणजे एखादं अंतर कापून जाण्यासाठी मला किती वेळ लागणार आहे याला आपण म्हणतो व्हेलॉसिटी. ओके व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं त्याचं मॅग्निट्यूड आपण इथे विचारात घेणार आहे म्हणून मी हे साइन देते. तुमच्या बुक मध्ये मॅग्निट्यूडचं साइन दिलेलं नाहीये पण आपल्याला इथे त्याचं मॅग्निट्यूड विचारात घ्यायचंय म्हणून कारण इथे स्क्वेअर आहे. ओके तुम्ही इथे वेक्टर घेतला काय किंवा स्केलर घेतला काय त्याचं ज्यावेळेस तुम्ही स्क्वेअर करणार आहे त्यावेळेस त्याचं मॅग्निट्यूड घ्यायचंय आपल्याला. इथे डिस्टन्स म्हणजेच अंतर भागिले टाइम अंतर भागिले वेळ त्या ग्रहाने किती अंतर कापलंय भागिले त्याला ते अंतर पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागला याला आपण म्हणणार आहे त्याची व्हेलॉसिटी. त्या दिवशी मी एक एक्झाम्पल दिलं होतं की आपण जर स्टँडवर निघालो आणि स्टँड 1 किलोमीटरवर असेल आणि मला तिथे जाण्यासाठी 10 मिनिट लागत असेल तर माझा स्पीड किती झाला 1 किलोमीटर बाय 10 मिनिट्स. ओके 1 किलोमीटर मी जातीये आणि ती किती वेळा जातीये तर 10 मिनिट्स मध्ये जातीये. मग त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की माझं अंतर किती असणार आहे माझं स्पीड किती असणार आहे v = 1 किलोमीटर हे झालं माझं डिस्टन्स आणि डिवाइडेड बाय 10 मिनिट्स. आता बऱ्याच वेळेस म्हणजे याचा युनिटच जे स्पीड्स आहे ती काय आहे तर मीटर पर सेकंद आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की हा किलोमीटर जो आहे त्या किलोमीटरचं मीटर मध्ये कन्व्हर्जन करावे लागेल. मग ते कसं केलं जातं तर 1 किलो म्हणजे 1000. लक्षात ठेवायचं आहे 1 के म्हणजे किती क्वांटिटी झाली ही 1000. ती अशा पद्धतीने लिहिली जाते 10⁻³ ओके 1 के म्हणजे 1000 म्हणजे 10⁻³. मग इथे काय 1 के मीटर म्हणजेच काय झालं हे 10⁻³ मीटर डिवाइडेड बाय 10 मिनिट्स. एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात माहिती सर्वांना किती असतात 60 सेकंद. ओके एका मिनिटामध्ये 1 मिनिट बरोबर 60 सेकंद. मग काय आलं हे 10⁻³ मीटर डिवाइडेड बाय 60 × 10 म्हणजे 600 सेकंद. ओके आणि 600च आपण असंही लिहू शकतो 6 × 10⁻². ओके हे लिहिण्याची पद्धत सगळ्यांना माहिती असेल 10⁻1 म्हणजे 10 झाला 10⁻² म्हणजे 10चा स्क्वेअर किती झाला 100. मग इथे काय आहे 600 म्हणून 6 × 10⁻². ओके आता इथे 10⁻² आहे इथे 10⁻³ आहे म्हणजे 1000 डिवाइडेड बाय 100 म्हणजे 1000 डिवाइडेड बाय 100 किती येईल हे 0 कॅन्सल 0 कॅन्सल किती येईल 10. हे अशा पद्धतीने लिहू शकतो किंवा घातांकाचा जो नियम आहे की 10⁻³ डिवाइडेड बाय 10⁻² बरोबर 10⁻³ - 2 घातांकामधून जो खालचा घातांक आहे डिनॉमिनेटरचा तो वजा करायचा ती पॉवर वजा करायची 3 - 2 बरोबर किती झाले 1 आणि 10⁻1 म्हणजे किती झाले हे 10. ओके मग आपल्याला काय आलं इथे
हे डिवाइड केल्यानंतर इथे आले 10 डिवाइडेड बाय 6 मीटर पर सेकंद. म्हणजेच काय आलं हे 2 पंचे 10 2 त्रिक 6. 5 ला 3 ने भागल्यावर किती येतं 3 एक 3. ओके 3 1 जा 3. खाली किती राहिले 2 2. वरतून 0 घेतो आपण. 5/3 भागाकार केला तर तुमच्या लक्षात येईल हे 5/3 किती येईल मग हे 3 एक 3. खाली उरले 2. इथे 0 नाहीये मग इथे दशांश चिन्ह द्यायचं आणि वरतून 0 घ्यायचं आपल्याला. किती झालं 3 सख 18. परत खाली उरले 2. अजून एक 0 घ्यायचा 3 सख 18 म्हणजे 1.66 मीटर पर सेकंद. अशा पद्धतीने वेलोसिटी काढली जाते. याचा रेफरन्स तुम्हाला बरेचसे प्रॉब्लेम सोडवताना येणार आहे म्हणून मी इथे साधं एक एक्झाम्पल दिलं की जेणेकरून त्यावेळी ते आपल्याला हे रिपीट करावंच लागेल पण जेवढे जास्त रिपीटेशन होतील तेवढे जास्त तुम्हाला हे गोष्टी लक्षात राहतील. ठीक आहे मग वेलोसिटी लक्षात आले सर्वांच्या. इथे आपण मॅग्निट्यूड काढलेला आहे वेलोसिटीचं. मग आता वेलोसिटी काय आहे इथे डिस्टन्स अपॉन टाइम. पण इथे हा जो प्लॅनेट आहे किंवा अर्थ असेल किंवा कुठलाही प्लॅनेट असेल तो किती डिस्टन्स कव्हर करणार आहे तो किती अंतर कापून जाणार आहे तर ही जी सर्कल असेल एवढी सर्कल. ओके मग सर्कल म्हणजे इथून सुरुवात करायची आणि इथपर्यंत जायचं. किती डिस्टन्स झालं ते आपल्याला माहिती आहे वर्तुळाच्या प्रॉपर्टीनुसार सर्कलच्या प्रॉपर्टीनुसार किती झालं ते. वर्तुळाचे गुणधर्म काय सांगतो की हा म्हणजेच काय असतो इथपासून स्टार्ट होऊन इथपर्यंत येणारं जे डिस्टन्स असतं ते असतं सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्स म्हणजे परिघ आणि ते किती असतं तर 2πr. आणि टाइम आपण असं धरूयात की त्याचा जो आवर्त काल आहे टाइम पिरियड आहे तो किती आहे कॅपिटल टी. पृथ्वीच्या बाबत तुम्ही पृथ्वीची रेडियस ऑर्बिटची रेडियस घेऊ शकता आणि टी म्हणजे 365 डेज. डेजचं कन्वर्जन करू शकता सेकंदामध्ये. ओके तर आता हे झाले आपल्या वेलोसिटी. मग एफसी काय आला इथे एफसी इज इक्वल टू एम व्ही चा इथे आहे स्क्वेअर. ओके हा आर मी तात्पुरता बाजूला काढते एम आर व्ही स्क्वेअर करायचा आपल्याला म्हणजेच काय करायचंय 2πr डिवाइडेड बाय टी आणि याचा काय करायचा स्क्वेअर. मी फक्त व्ही ची किंमत मांडली. व्ही ची किंमत किती आहे 2πr बाय टी 2πr ओव्हर टी ब्रॅकेट स्क्वेअर. स्क्वेअर करून घेऊया काय येईल मग इथे एफसी म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स काय आला तर एम डिवाइडेड बाय आर 2 चा स्क्वेअर 4 पाय चा स्क्वेअर पाय स्क्वेअर आर चा स्क्वेअर आर स्क्वेअर डिवाइडेड बाय टी स्क्वेअर. ओके आता इथपर्यंत आपल्याला हे एक्झाम्पल हा फॉर्म्युला मिळाला सेंट्रिपेटल फोर्सचा. पण आता आपण केप्लर्स थर्ड लॉ नुसार काय बघितलं टी स्क्वेअर इज इक्वल टू के ओव्हर आर क्यूब. म्हणजेच याचाच मिनिंग काय होतो की टी स्क्वेअर ओव्हर आर क्यूब इज इक्वल टू सम कॉन्स्टंट के. आपल्या याच्यामध्ये असं काही आहे का टी स्क्वेअर किंवा आर क्यूब वगैरे काही आहे का बघा इथे टी स्क्वेअर आलाय पण इथे आर क्यूब नाही आहे. इथे काय आलाय आर स्क्वेअर. मग जर मला इथे आर क्यूब आणायचा असेल तर मला काय करावं लागेल याला आर ने मल्टिप्लाय करावं लागेल. पण जर मी वरती फक्त न्यूमरेटरला आर ने मल्टिप्लाय केलं तर याची व्हॅल्यू जी आहे फॉर्म्युलाची ती चेंज होऊन जाईल. मग काय करायचं न्यूमरेटरला पण आर ने मल्टिप्लाय करायचं आणि डिनॉमिनेटरला पण आर ने मल्टिप्लाय करायचं. यामुळे काय होतं की आर डिवाइडेड बाय आर म्हणजे 1 असतो म्हणजे याची किंमत जी आहे इक्वेशनची ती चेंज होत नाही. ओके मग काय आलं इथे त्या फॉर्म्युल्यामध्ये मला पाहिजे म्हणून मी तशा प्रकारे हे इक्वेशन कन्वर्ट करतेय. एम बाजूला काढला हा 4 बाजूला काढला पाय स्क्वेअर बाजूला काढला. आता काय राहिलं इथे आर स्क्वेअर इंटू आर म्हणजे काय राहिलं आर क्यूब डिवाइडेड बाय हा आर आणि हा आर यांचं मल्टिप्लिकेशन काय झालं आर स्क्वेअर आणि इथे काय आला टी स्क्वेअर. आता तुम्ही म्हणाले कॅन्सल का नाही केलं आर क्यूबला आर स्क्वेअर का नाही कॅन्सल केलं आपण हे कारण आपल्याला एका साईडला काय पाहिजे अशा पद्धतीने टी स्क्वेअर बाय आर क्यूब ही टर्म हवी आहे. ओके आणि ती मिळाली आपल्याला टी स्क्वेअर बाय आर क्यूब. पण इथे आर क्यूब डिनॉमिनेटरला आहे म्हणजे छेदस्थानी आहे आणि इथे आर क्यूब कुठे आहे न्यूमरेटरला म्हणजे अंशस्थानी. आणि म्हणून आपल्याला काय करायचं की ह्या टर्म सारखी ती टर्म कन्वर्ट करून घ्यायची. मग काय होईल की आर क्यूब जर मला न्यूमरेटरला हवा असेल देअरफॉर आर क्यूब ओव्हर टी स्क्वेअर काय करायची ही टर्म उलटी करायची. सिमिलरली राईट साईडला के आहे म्हणजे इथे काय आहे के बाय 1 ती टर्म पण उलटी करायची. मग काय येईल इथे 1 ओव्हर के जेणेकरून इक्वेशनच्या किमती बदलत नाही. मी तुम्हाला मागेही सांगितलंय की तुम्ही लेफ्ट साईडला जी क्रिया करणार आहात तीच क्रिया तुम्ही राईट साईडला करा इक्वल टू साइनच्या जेणेकरून त्याची किमती चेंज होणार नाही. ओके आता इथे काय केलं आपण इन्व्हर्स केलाय त्यामुळं राईट साईडला पण काय करायचं त्याचा इन्व्हर्स करायचा. ठीक आहे आता आपल्याला काय मिळालं इथं आर क्यूब बाय टी स्क्वेअर. पण आर क्यूब बाय टी स्क्वेअर काय कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे कुठली तरी ठरलेली आहे ती चेंज होणार नाहीये कधीच. ती त्या पर्टिक्युलर प्लॅनेटसाठी फिक्स आहे. ओके मग मी काय लिहिते याच्याऐवजी इथे 4 हा नंतर इथे आहे पाय स्क्वेअर हा आहे एम. तुम्ही ऍज इट इज ठेवलं तरी चालेल. ओके जास्त गोंधळ नको तुमचा म्हणून आपण ऍज इट इज ठेवूयात.
4π² डिवायडेड बाय r² इंटू सम कॉन्स्टंट k. ओके, आता इथे बघा मास जे आहे ते प्लॅनेटचं ते कॉन्स्टंट आहे, अर्थचं मास कॉन्स्टंट आहे, 4 कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, स्थिरांक आहे तो एक, पाय 3.14 और 22 डिवायडेड बाय 7 22/7 किंवा 3.14. ओके, पायची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, ही पण काय आहे कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे ही, आणि के पण कॉन्स्टंट आहे बाय के प्लस थर्ड लॉ. मग या ठिकाणी या सगळा जो न्यूमरेटर आहे तो काय आलाय आपला कॉन्स्टंट आलाय, फक्त काय आहे इथे डिनॉमिनेटर वेगळा आलाय. मग एफसी काय आलाय तुमचा 1/r², आणि ही जी व्हॅल्यू आहे टोटल ती काय आली आहे कॉन्स्टंट. म्हणजेच आपण इथे कॉन्स्टंट जर डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी साइनने चेंज केला तर आपल्याला काय मिळणार आहे इथे, therefore FC is directly proportional to 1/r². असंही म्हणू शकता तुम्ही FC is directly proportional to 1/r², किंवा डायरेक्टली FC is inversely proportional to r². म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स जो आहे तो काय झाला आता r² बरोबर व्यस्तानुपाती झाला, किंवा 1/r² बरोबर किंवा 1/r² बरोबर समानुपाती झाला. ओके, एक तर पूर्ण टर्म ही टर्म म्हणजे समानुपाती असेल, फक्त खालची टर्म घेतली तर ती व्यस्तानुपाती असेल, म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल असेल. आता ही गोष्ट समजली आहे का तुम्हाला? पण आता मग इथे काय होतं की हा सेंट्रिपेटल फोर्स आहे जो मास मध्ये इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू r² सांगितलाय. ओके, म्हणजेच ज्या वेळेस तो जो प्लॅनेट असेल तो प्लॅनेट सन भोवती फिरतोय, तो फिरत असताना त्याच्यावरचा जो फोर्स आहे तो काय आहे इथे इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू r² आहे. आणि हा जो फोर्स आहे तो कोणत्या दिशेने, सेंटरच्या दिशेने. पण आपल्याला तर माहिती आहे सेंटरच्या दिशेने दोन ग्रहांमध्ये कोणता फोर्स आहे, म्हणजे उदाहरणार्थ प्लॅनेट अर्थ असेल, ओके, ही जर अर्थ असेल आणि ती जर ह्या ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होत असेल आणि हा जर मध्ये सन असेल, तर या दोन्ही मध्ये आपण न्यूटनने सांगितलं दोन्ही मध्ये कोणता लॉ प्रेझेंट आहे, कोणता फोर्स प्रेझेंट आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि त्याची डायरेक्शन काय असेल तर सन अर्थला त्याच्या डायरेक्शन होणार आहे, अर्थ सनला तिच्या डायरेक्शन होणार आहे, हा त्याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे. मग हा जो फोर्स असणार आहे आणि जो सेंट्रिपेटल फोर्स आहे तो पण कोणता आहे सनच्या दिशेने, कारण सेंट्रिपेटल फोर्सची डायरेक्शन काय आहे टुवर्ड्स द सन, आणि सनने अर्थवर आपल्याला केलेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स तो पण याच डायरेक्शनने. म्हणजेच हे दोन्ही फोर्स वेगवेगळे नसून ते दोन्ही फोर्स समान आहेत. म्हणजेच हा जो सेंट्रिपेटल फोर्स आहे तोच कारणीभूत आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्ससाठी, आणि त्याची जी किंमत असेल ती इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू r² असणार. ओके, आता हे उदाहरण जर तुम्हाला समजलं असेल, हा फॉर्म्युला जर तुम्हाला समजला असेल, तर मग एका प्रश्नाचं मला उत्तर द्यायचं. आपला जो फॉर्म्युला होता तो काय होता, फॉर्म्युला F इज इक्वल टू G म्हणजे कॉन्स्टंट व्हॅल्यू m1 m2 अपॉन r². समजा हे मास आहे अर्थचं असं म्हणूयात, आणि हे जे मास आहे हे आहे कुठल्या तरी ए ऑब्जेक्टचं, ओके, किंवा ओ म्हणूयात, काही म्हणू तुम्हाला जे वाटेल ते, किंवा 1 म्हणूयात तिथे, की हे झालं मास अर्थचं आणि हे झालं m1 ऑब्जेक्टचं. जर मी ह्या ऑब्जेक्टचं मास जे आहे ते जर मी दुप्पट केलं, कोणतीही अमाऊंट असू दे त्याची, ते जर मी दुप्पट केलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढेल का कमी होईल, वाढेल का कमी होईल. ओके, आपण काय करतोय मास आणि एफ डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत, म्हणजे जर मी हे मास वाढवलं, दुपटीने वाढवलं, तर इथे काय येणार आहे 2 टाइम्स एम येणार आहे, आणि ही व्हॅल्यू 2 टाइम्स असल्यामुळे हा जो प्रोडक्ट आहे तो 2 टाइम्सने इन्क्रीज होतोय, दुप्पट होतोय. म्हणजे फोर्स पण मी तुम्हाला आता सांगितलं इक्वेशनच्या राईट साईडला जर 2 येत असेल तर लेफ्ट साईडला पण तुम्हाला काय करावं लागेल 2. म्हणजे जो ओरिजिनल फोर्स होता त्या फोर्सच्या ही जी व्हॅल्यू असेल नंतरचा फोर्स काय असणार आहे ती 2 टाइम्स असणार आहे. म्हणजे जर मी मास जर दुपटीने वाढवलं तर फोर्स पण काय होणार आहे दुपटीने इन्क्रीज होणार आहे. आता अजून एक प्रश्न की जर मी त्याच्यामधलं डिस्टन्स जे आहे ते जर दुपटीने वाढवलं, म्हणजे आता ह्या दोन ऑब्जेक्ट आहेत डस्टर आणि चॉक खडू, या दोन्हीमध्ये एवढं डिस्टन्स आहे आणि ते मी काय केलं दुपटीने वाढवलं, तर त्याच्यामधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स कितीने वाढेल किंवा कमी होईल. ओके, आता आपण काय बघितलं आर जर इन्क्रीज झाला तर एफ काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. व्यस्तानुपाती आहे ना, म्हणजे आर जर वाढत असेल तर एफ काय होईल डिक्रीज होईल. इथे वाटलं तर तुम्ही लक्ष द्या, एफ m1 m2 जर इन्क्रीज झाले तर फोर्स काय होईल इन्क्रीज होईल, आणि आर जर इन्क्रीज झाला म्हणजे वाढला तर फोर्स काय होईल डिक्रीज होईल. मग मी काय सांगितलं आर काय झालाय वाढलाय, म्हणजे फोर्स काय होणार इथे डिक्रीज होणार आहे, कमी होणार आहे. पण तो कितीने कमी होईल तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू r².
म्हणजे आर जर दुप्पट आर झालाय तर इथे दुप्पट आर करावे लागेल आपल्याला. आर ची फायनल व्हॅल्यू 2चा स्क्वेअर किती होणार आहे 4. म्हणजे फोर्स जो आहे फायनल फोर्स हा जो ओरिजिनल फोर्स आहे त्याला आपल्याला कितीने डिवाइड करतोय आपण नवीन टर्म 2चा स्क्वेअर म्हणजे 4 ने डिवाइड करतोय. ओके म्हणजे फायनल जो फोर्स असेल तो 4 पटीने कमी होणार आहे. ओके 4 पटीने काय होणार आहे कमी होणार आहे. मास दुप्पट झालं तर फोर्स फक्त दुपटीनेच वाढणार आहे. मास दुप्पट झालं फोर्स दुपटीने वाढेल. पण जर डिस्टन्स दुपटीने वाढलं तर मात्र फोर्स 4 पटीने कमी होणार. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. हा पार्ट होता न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. परत एकदा 1-2 मिनिटात रिवाइज करते की युनिव्हर्सल लॉ मध्ये काय सांगितलेलं आहे. युनिव्हर्सल लॉ असं सांगतो की ज्या 2 मॅसिव्ह बॉडीज असतील, कुठल्याही बॉडीज असतील मॅसिव्ह बॉडीज या विश्वामधल्या या युनिव्हर्स मधल्या, त्यांच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स प्रेझेंट असतो आणि तो फोर्स जो आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल असतो त्या 2 मासेसच्या प्रोडक्ट बरोबर. म्हणजे इट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट बिटवीन द 2 बॉडीज is directly proportional to the product of 2 masses and inversely proportional to the square of distance between them. म्हणजे काय की 2 वस्तूंमध्ये उपस्थित असणारा गुरुत्वीय बल हे त्या 2 वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराबरोबर समानुपाती असतं आणि त्या 2 वस्तूंमधील अंतराच्या वर्गाबरोबर व्यस्तानुपाती असतं. समजले? पाठ करायची गरज नाही. मॅथमॅटिकली हे स्टेटमेंट असेल याला मार्क्स असतील आणि त्याचं जे लॉचं स्टेटमेंट असेल दिलेलं त्याला पण मार्क्स असतील. समजले इथपर्यंत? आता परत एकदा लक्षात घ्यायचं आहे की क्वेश्चन कसं विचारलं जाईल. एक्सप्लेन ऑर स्टेट न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. म्हणजेच काय की न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे तो एक्सप्लेन करायचा आहे आपल्याला. पण तो काय एक्सप्लेन करायचा आहे मग त्याचं स्टेटमेंट तुम्हाला सांगावं लागेल. स्टेटमेंट जे तुम्हाला मी सांगितलं द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द 2 बॉडीज is directly proportional to the product of masses and inversely proportional to the distance between them. हेच मराठीमध्ये तुम्हाला जे मी आधी सांगितलं होतं तेच की 2 वस्तूंमध्ये उपस्थित असणारं गुरुत्वीय बल हे त्या 2 वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराबरोबर समानुपाती असतं आणि त्याच्यामधील त्या 2 वस्तूंमधील अंतराच्या वर्गाबरोबर व्यस्तानुपाती असतं. ओके आणि नंतर मग त्याचा फॉर्म्युला लिहायचा आहे. F is equal to G m1 m2 अपॉन r स्क्वेअर. वेअर या प्रत्येक ठिकाणी या टर्म्सचं एक्सप्लेनेशन देणं खूप गरजेचं आहे की सिम्बॉलाइज काय करतात हे टर्म. F म्हणजे गुरुत्वीय बल फोर्स किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. G इज द कॉन्स्टंट. m1 m2 masses of the 2 bodies. r स्क्वेअर और r डिस्टन्स बिटवीन दॅट 2 बॉडीज. हे लिहायचे. त्याच्यानंतर तुम्ही असंही म्हणू शकता की जर इफ m1 m2 m1 इज इक्वल टू m2 म्हणजे मास काय असतील दोन्ही बॉडीजचे सेम असतील ते किती असतील समजा 1 kg असतील. इफ m1 इज इक्वल टू m2 इज इक्वल टू 1 kg आणि r इज इक्वल टू 1 मीटर त्यावेळेस काय होणार आहे ह्या सगळ्या व्हॅल्यू 1 झाल्या म्हणजे इथे 1 1 1 त्यावेळेस f काय असेल. f ची व्हॅल्यू जी असणार आहे ती किती असणार आहे g इतकी असणार आहे म्हणजे त्या ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इतकी असणार आहे. म्हणजे तुम्ही g पण इथे एक्सप्लेन करू शकता की g म्हणजे काय आहे इथे. इट इज द फोर्स gravitational G is the gravitational force present between the 2 bodies having unit mass and the distance between the 2 bodies is 1 meter. Okay, or having distance between them as 1 meter. Okay, म्हणजे 1 मीटर डिस्टन्स असेल. मासेस पण प्रत्येकी 1 kg असतील तर 1/1 येईल आणि त्यावेळेस त्यांच्यामधला जो फोर्स असेल त्यालाच आपण G असं म्हणतो म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असं म्हणतो. आता एक गोष्ट सांगायची राहिली होती की G चं युनिट असेल किंवा M चं युनिट असेल R चं युनिट असेल F चं युनिट असेल ते युनिट काय आहे तर F चं युनिट काय असतं. F म्हणजे फोर्स. फोर्सचं युनिट काय असतं तर फोर्सचं युनिट असतं न्यूटन. मी आधी एका लेक्चरमध्ये सांगितलं आहे की हे युनिट असतं न्यूटन किंवा हे झालं SI युनिट. CGS युनिट काय असतं याचं तर डाईन. ओके SI युनिट असतं न्यूटन आणि CGS युनिट असतं डाईन. मग G चं युनिट आपण कसं काढणार तर G चं युनिट आपण कसं काढणार आहोत. G म्हणजे काय झाला फॉर्म्युला कन्वर्ट करायचा आपल्याला. G इज इक्वल टू हा R डिनॉमिनेटरला आहे तो लेफ्ट साइडला आल्यानंतर काय होणार आहे डिनॉमिनेटर असेल तर प्रक्रिया उलटी करायची काय होईल तो मल्टिप्लिकेशन मध्ये येईल म्हणजे F इंटू R स्क्वेअर आणि ही m1 m2 एक होल टर्म आहे ती मल्टिप्लिकेशन मध्ये G ला मल्टिप्लिकेशन मध्ये मग ती ज्यावेळेस लेफ्ट साइडला येईल तर ती काय होईल इथे डिनॉमिनेटर मध्ये जाईल. ओके म्हणजे काय आलं आता F चं युनिट काय आलं न्यूटन
आरचं युनिट काय आहे, मीटर, मीटरचा वर्ग म्हणजे मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय m1 m2 काय आहे, केजी आणि केजीचा स्क्वेअर म्हणजे केजी इंटू केजी, केजी स्क्वेअर, न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर, हे झालं जीचं युनिट. अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही क्वांटिटीचं युनिट काढू शकता. आता हा जो पार्ट आपण शिकलो, या पार्टचा खरं म्हणजे उपयोग कुठे केला जातो, तर कुठल्याही दोन जो प्लॅनेट्स असतील तर त्या प्लॅनेट्समध्ये किती अट्रॅक्शन प्रेझेंट आहे किंवा किती गुरुत्वीय बल प्रेझेंट आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती प्रेझेंट आहे, हे आपण त्यांच्या मासेसवरून नक्कीच काढू शकतो. आणि त्यामुळे कोणता ग्रह कोणत्या दिशेला अट्रॅक्ट होणार आहे, कुठल्या ग्रहाकडे तो जास्त ओढला जाणार आहे, ह्या गोष्टी यावरून आपल्याला कळू शकतात. ओके, आता नेक्स्ट जो पार्ट आहे आपला, नेक्स्ट टॉपिक जो आहे, त्यामध्ये आपण काय करणार आहोत की हेच जे सिद्धांत आपण शिकलेला आहोत म्हणजेच युनिव्हर्सल लॉ जो शिकलेला आहोत, त्या युनिव्हर्सल लॉचे आपण प्रॉब्लेम मध्ये काय ऍप्लिकेशन आहेत किंवा प्रॉब्लेम कशा पद्धतीने ते सोडवता येईल, त्याची युनिट काय द्यायचे हे आपण त्यावेळेस शिकणार आहोत. प्रॉब्लेम सोडवताना चुका होऊ द्यायचे नाहीत, कारण प्रॉब्लेम्सला मार्क्स ठरलेले असतात. 4 मार्क्सचा प्रॉब्लेम असेल तर गिवन किती दिलेलं आहे, काय काय दिलंय, त्याची युनिट बरोबर दिलेत का, फॉर्म्युला व्यवस्थित लिहिला आहे का, तो फॉर्म्युला सोडवताना स्टेप्स नीट घेतलेले आहेत का, ते फॉर्म्युला सोडवताना कोणती एखादी हिंट वापरायची, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, कोणत्या इग्नोर करायच्या, हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे नेक्स्ट जो टॉपिक असेल याच्यावरचं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग किंवा या चॅप्टरमध्ये आपण ज्या काही गोष्टी शिकलोय त्याच्यावरचा जो प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा पार्ट आहे तो कोणीही मिस करायचा नाही. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चर.